and then we will start. So we are already starting late. So let's start maybe. It's 5 minute delayed already. So today's session is about something very important, guys, for every student, innovator, and startup founder. How to protect your idea and turn into something truly valuable is about this session today. We are also glad to have our incubator partner, KIT's Innovation and Research Foundation, Kolhapur, and Udyam Pausi Foundation Incubation Center, Solapur. Thank you for being part of this initiative and supporting innovation and entrepreneurship. Now, coming to today's speaker, we are truly honored to have Mr. Vedant Pujari with us. Mr. Pujari is founder partner at Accures IP Care LLP, an advocate and IP strategist and a clarity coach. Through his work, he has been helping founders, innovators, and businesses to understand importance of intellectual property and how to protect what they create. His experience and guidance are going to be really valuable for us today. So, sir, we are excited to learn from you and hear your thoughts on how ideas can be converted into a ownership in the right way. So, without taking too much time, I'd now like to invite Mr. Vedant Pujari sir to take over the session. So we can आपण सुरू करू शकतो सर. ओके, थँक्यू सो मच अँड थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी. आणि काही कॉन्सेप्ट असतील इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचे जे मला मराठीमध्ये कदाचित तुम्हाला समजवता येणार नाही, बट काही प्रश्न असतील मला मध्ये यू कॅन स्टॉप मी, आस्क मी, कारण की ते शेवटी प्रश्न विचारायच. फक्त एवढं लक्षात ठेवा की मला पूर्ण ते 1 तासाभरात संपायचंय, त्यामुळे तुमचे प्रश्न थोडे पॉइंटेड असू द्या आणि आय विल बी व्हेरी हॅपी टू आन्सर दोज क्वेश्चन्स. कारण की मी प्रेझेंटेशन घेऊन आलो नाहीये तुमच्याकडे. आय हॅव स्टॉप डुईंग दॅट फॉर सम टाइम, कारण की प्रेझेंटेशन मध्ये आणि स्पेशली ऑनलाईन असल्यामुळे काही कळत नाही काय चाललंय. त्यामुळे आपण बोलूया बरंच काही काही. सो सगळ्यात आधी आय वॉन्ट टू स्टार्ट विथ अ कॉन्सेप्ट. तर आता माझी स्क्रीन मी तुम्हाला दाखवतो आणि मी आय एम गोइंग टू टॉक अबाउट. जेव्हा मी बोलतोय त्याच वेळेस मी टाईपही करणार आहे. आय एम गोइंग टू ट्राय अँड सी आपण काय ह्याच्यातनं काढू शकतो. सो मी आता, मला तुमचं स्क्रीन दिसत नाहीये किंवा तुम्ही दिसत नाहीये, पण आय होप माय स्क्रीन इज विजिबल टू एव्हरीबडी. ओके, आय एम ओके. आले, आपण सुरू करूया आता. मला आपलं जो आजचं टॉपिक आहे, दॅट टॉपिक इज आयडिया टू ओनरशिप. ह्याच्यात 2 शब्द महत्वाचे आहे, दॅट इज आयडिया अँड ओनरशिप. ते 2 शब्द आपण त्याच्याबद्दल बोलू. आता मला सांगा, हे एव्हरीवन हॅज आयडियाज. एव्हरीवन हॅज आयडियाज, करेक्ट? सगळे
आपल्या सगळ्यांकडे आयडियाज असतात, राईट? पण व्हेरी फ्यू पीपल ओन इट. आता या सेंटेन्स मध्ये मला तुमच्याकडनं ऐकायचंय काय डिफरन्स आहे याच्यात. तुमच्याकडे आयडिया आहे पण तुम्ही ओनर नाहीये. मी का असं म्हणतोय सांगा बरं. समबडी शुड टॉक टू मी कंटिन्युअसली. कम ऑन, लेट्स मेक इट इंटरेस्टिंग फॉर एव्हरीबडी. आपण सगळं बोलत राहू आणि ऐकायचं असं नाही. सो आयडिया आहे, तुमच्याकडे आयडिया आहे, कोणी पण एक कोणाकडे आता आयडिया आहे एक नवीन, ते बोला मला, सांगा मला त्याच्याबद्दल. सर माझ्याकडे बोला. मी हे सो काम आयडिया आहे, राईट. बट यू कॅनॉट ओन इट, यू डोंट ओन इट. याचा अर्थ काय झाला? पर्टिक्युलरली जे फाउंडर्स आहेत ते एक्झिक्युशन नाही करू शकत, त्यामुळे ती आयडियाच राहून जाते. जर डिकोड करायला गेलं तर या सेंटेन्सचा अर्थ असेल असं होईल. असं म्हणताय तुम्ही आयडिया इज नॉट एक्झिक्युटेबल फॉर मेनी फाउंडर्स? येस दिस सर. इज व्हॉट एनीबडी एल्स, एनी अदर थॉट्स? मी असं का म्हटलं की आयडियाज एव्हरीवन हॅज बट व्हेरी फ्यू पीपल ओन इट? आयडिया असेल तर आपण ते कमर्शियलाइज करू शकत नाही काही कारणास्तव. Ideas cannot be commercialized. Okay? फक्त idea must be practically implementable. Perfect. आता तुम्हीच मला हे सांगितलं दॅट आयडिया अलोन has zero value. Correct? Ideas that cannot be executable. Many founders said that ideas that cannot be commercialized किंवा practically implementable has zero value, which means आयडियाला जर सपोज आपण नुसतं आयडिया बघितला, मला आज हा आयडिया आहे की उद्या उठून मी एक रॉकेट बनवणार आहे आणि मी त्या रॉकेटला घेऊन मार्सला जाणार आहे आणि मी बायोफ्युल घेऊन जाणार त्या रॉकेटमध्ये आणि मार्सवर जाऊन कदाचित मी आपली लॅबोरेटरी रेडी करणार तिथे. दिस इज अन आयडिया, राईट? ह्याचा काही व्हॅल्यू आहे का हो? डज इट हॅव एनी व्हॅल्यू? इट डझंट हॅव एनी व्हॅल्यू अंटिल आय ओन द आयडिया. जर माझ्याकडे रॉकेट असेल किंवा एक एक्झिक्युटेबल प्लॅन असेल, जसं की इथे लिहिलंय प्रॅक्टिकली इम्प्लिमेंटेबल प्लॅन असेल, किंवा इफ दॅट आयडिया इज कमर्शियली वायबल, किंवा अजूनही एक दोन मला याच्यात चॅटमध्ये कोणीतरी टाकलंय काही क्वेश्चन्स, सॉरी, आणि किंवा इट इज एक्झिक्युटेबल. इफ इट इज एक्झिक्युटेबल देन ओनली इट हॅज व्हॅल्यू. सो बेसिकली यू मे हॅव आयडियाज. मला हे सगळे फाउंडर्स म्हणतात आणि मी खूप फाउंडर्स बरोबर काम करतो, सर हा माझा आयडिया त्यांनी घेतला. अरे बाबा, तुमच्या आयडियाची काही व्हॅल्यू नाहीये अनलेस दॅट आयडिया इज ओन्ड बाय यू. आता मला सांगा, तुम्ही एका आयडिया बनवला, मला आय वॉन्ट टू बिल्ड अ रिसॉर्टचा आयडिया मी केला. हा, या आयडियाला काही व्हॅल्यू आहे का? अनलेस आय बिल्ड वन, करेक्ट, अँड ओन द प्रॉपर्टी राइट्स इन दॅट. तर फर्स्ट थिंग वी हॅव टू स्टार्ट in this session to understand that idea has zero value. तुम्हाला सगळ्याला ऐकायला थोडं वाटेल, इट इज has zero value unless you build one and unless you protect it. unless तुमच्याकडे त्याचे तुम्ही प्रोटेक्ट करून त्या रिसॉर्टला बांधून त्याच्या चारी बाजूला 7-12चे हे करून सगळं व्यवस्थित करून तुम्ही नाही जर केलंय, तुमच्या आयडियाला झिरो व्हॅल्यू. मग आयडियाचं महत्व काय? एनीबडी कॅन टेल मी नाउ, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ आयडिया? टेल मी. आयडियाचं महत्व तर आहे ना. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ आयडिया? आयडिया इज अ स्टार्टिंग पॉइंट. ठीक आहे.
सो फर्स्ट ऑफ ऑल वी नीड टू नो दिस. आयडिया इज, आपण सुरू केलेली पहिला पॉइंट इज आयडिया. सो आयडियाचं प्रचंड महत्व आहे. इट हॅज अ ह्यूज मिनिंग. जे काही पण आपण या जगात बघतोय वॉज वन्स एन आयडिया. everything that we see, every large companies, every large inventors, the great founders, the unicorns, 100च्या वर युनिकॉर्न्स आहे इंडियामध्ये जे बाहेर काम करतात. युनिकॉर्नचा अर्थ सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही बरेचसे फाउंडर्स आहात इथे. सो यू वॉन्ट टू एस्पायर टू बिकम वन. दे वन्स मस्ट हॅव स्टार्टेड सिटिंग इन वन ऑफ देअर हाऊसेस किंवा कुठेतरी बसून कॉफी शॉपमध्ये बसून पहिला पॉइंट त्यांनी हा आयडियाचा केला असेल, पण ते त्याच्यावर बसले नाही राहिले. राईट नाव लेट मी टेल यू दिस दॅट you आता which means you can build without owning, but you cannot build without, or let me not put build, let's say scale without controlling. उद्या उठून जर सपोज माझ्याकडे एक आयडिया आहे, त्या आयडियाची तुम्ही म्हटलं की वेदांत तू त्या आयडियाला ओन करतो, मला तुझ्याकडनं लायसन्स पाहिजे. सो टेक्निकली यू डोंट ओन दॅट आयडिया, आय ओन दॅट आयडिया. आणि तुम्ही माझ्याकडनं लायसन्स घेतला त्या आयडियाचा. आयडिया म्हणण्यापेक्षा मी इम्प्लिमेंट केलेला आयडिया आहे, पण तो तुमच्याकडे नाही आहे. पण तुम्ही ओनर नाही आहे त्या आयडियाचे, बट तरी तुम्ही स्केल करू शकता कारण की तुम्ही लायसन्सी आहे, तुम्ही माझ्याकडनं लायसन्स घेतलाय. पण जर त्या लायसन्सचे टर्म्स अँड कंडिशन्सला मी कंट्रोल नाही केलं, मी त्याला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी करून फाईल नाही केलं, किंवा मी त्याचे कंट्रोलिंग टर्म्स नाही टाकले त्याच्यामध्ये, देन कॅन आय स्केल इट? कोणी पण येईल, कोणी पण त्याला पुढे वाढेल आणि घेऊन जाईल पुढे. राईट. सो आय नीड टू हॅव टू थिंग्स. वन, idea has zero value unless it is implemented. Second, all ideas that you have after implementation should be controlled. These are two things that founders should understand. ठीक है? That is when you can go from idea to ownership. This is the crux of it. मग आता संपायचं का सेशन? आपण जायचं, झालं, संपलं. सो आयडिया टू ओनरशिप करता आपल्याला सगळ्यात आधी हा माइंडसेट असणं गरजेचं आहे दॅट आयडिया अलोन मीन्स नथिंग. अनलेस एन आयडिया इज इम्प्लिमेंटेड, you will not be able to do anything about it. Once it is implemented, you should have control over that implementation. आता कंट्रोल आपण दोन ह्यानी आणतो. वन इज एग्रीमेंट्स, लॉ, लिगल, आणि एक आपण इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी किंवा फायलिंग करून आपण तो कंट्रोल आणतो. आता मला तुम्हाला हे प्रश्न, एव्हरीबडी क्लिअर हिअर? कॉन्सेप्ट क्लिअर आहे? फंडामेंटल कॉन्सेप्ट आपला क्लिअर झाला? काय, व्हॉट इज अ डिफरन्स, आणि व्हॉट इज अ डिफरन्स बिटवीन आयडिया, व्हॉट इज अ डिफरन्स बिटवीन ओनरशिप ऑफ आयडिया. ओके, ऑलराईट. प्रश्न असेल विचारा आता. वी कॅन गो अहेड. आय कॅन स्टील स्पेंड 2 minutes ऑन द क्वेश्चन. हॅलो, गुड मॉर्निंग सर. एनी क्वेश्चन? गुड मॉर्निंग. सो माझं असं क्वेश्चन बोला. होतं, म्हणजे आता जर माझं एक आयडिया आहे, माझं एक इनोव्हेशन आहे, तर मला कसं, म्हणजे हाऊ वुड आय नो वेदर दॅट शुड बी प्रोटेक्टेड एज अ पेटेंट ऑर अ कॉपीराइट? So that is a very good question. आता that is पहिला जे तुम्ही करताय that is a starting point. आता आपण आय विल कम टू दॅट ऑल्सो. हाऊ विल इट बी प्रोटेक्टेड, ते आपण प्रोसेसवर आलो की त्याला प्रोटेक्ट कसं करायचं, आणि वेदर दॅट आयडिया इज वर्केबल ऑर नॉट. कारण की मी आपलं आयुष्य त्या आयडियामध्ये टाकलं, पूर्ण जीव टाकला, पैसे टाकले, सगळं टाकलं, आणि पुढे जाऊन मला कळतंय की दॅट समबडी हॅज ऑलरेडी टेकन दॅट इन्व्हेन्शन आणि पेटेंट करून बसलाय त्याचं. मग ते प्रोसेसचा पार्ट झाला. राईट. तर त्या प्रोसेसचा पार्ट करता आपण त्याच्यावरही पुढे बोलू, आणि विल टॉक अबाउट दॅट. पण राईट नाव मला हे सांगायचं आहे की तुमचा जो आयडिया आहे तो आयडिया काही कामाचा नाहीये अनलेस इट इज ओन्ड बाय यू. ओके, दॅट कॉन्सेप्ट इज क्लिअर. आता ओनरशिप कडे आपण जाऊ. तुम्ही जो प्रश्न विचारलाय खूप सुंदर प्रश्न आहे की आपण आता तुम्ही ओनरशिप बद्दल बोलताय. तुमचा प्रश्न करेक्ट आहे, कारण की आयडियापासून मी ओन करेल कशावरनं, की माझ्याकडे काही असायला पाहिजे ना. आय शुड हॅव न्यूनेस, इम्प्लिमेंटेशन, नॉवेल्टी काहीतरी असायला पाहिजे, मग मी ओन करेल. सो आय एम कमिंग टू द ओनरशिप पार्ट. बट बिफोर दॅट मला एक सांगा, कुठल्या व्हॉट टाइप्स ऑफ आयडियाज कॅन वी क्लासिफाय? आता तुम्ही असू शकता, यू मस्ट बी somebody must be a poet or somebody must be a painter, but we are not here to talk about poets and painters. We are here in a business scenario.
त्यामुळे मला जेव्हा हे सांगतात तेव्हा तुम्ही, मला असं वाटतं सगळ्यात आधी प्रॉडक्ट आयडियाज असतात आपल्याकडे, करेक्ट? अजून कुठल्या आयडियाज असतात? टेक्नॉलॉजी आयडियाज असतात, प्रोसेस म्हणू शकतो आपण त्याला. अजून कुठल्या आयडियाज असतात सांगा मला. ब्रँड म्हणू शकतो, ब्रँड आयडियाज. आणि कंटेंट, वेगळ्या काहीतरी असं युनिक कंटेंट आयडियाज असतात, राईट? अजून कुठल्या टाईप ऑफ आयडिया? ट्रेड सिक्रेट्स. काय म्हटलं? डिझाईन आयडियाज, व्हेरी गुड. नवीन डिझाईन आपण शोधून काढलेलं त्याचा एक आयडिया आहे. आणखीन कुठल्या आयडियाज असू शकतात? ओके, सो लेट्स गो विथ दिस. सो आपल्याकडे भरपूर आपल्याला मिळालेलं आहे. वी हॅव प्रोडक्ट आयडियाज, वी हॅव टेक्नॉलॉजी आयडियाज, प्रोसेस आयडियाज, ब्रँड आयडियाज, कंटेंट आयडियाज, डिझाईन आयडियाज. मला डिझाईन आयडिया ऍक्च्युली इट इज अमेझिंग, यु नो, दॅट इज वन थिंग दॅट मोस्ट ऑफ अस वुड हॅव. आता व्हॉट हॅपन्स इज, बाय लॉ, जे तुम्ही आता मला प्रश्न विचारला, बाय लॉ आयडियाज आर नॉट प्रोटेक्टेड. म्हणजे कुठलाही लॉ इंडियामध्ये किंवा कुठेही असू दे, बाय लॉ देर इज नो प्रोटेक्शन ऑफ आयडियाज, बिकॉज यू कॅनॉट प्रूव्ह दॅट इट बिलॉंग्स टू यू, राईट? इट मे बिलॉंग टू एनीबडी. मी कुठेतरी काहीतरी लिहिलेलं आहे, मग आयडियाज प्रोटेक्टेड नाहीये. मग काय प्रोटेक्टेड आहे? एक्सप्रेशन ऑफ द आयडियाज आर प्रोटेक्टेड. मी एक आयडिया केली की मी एक डोक्यात आयडिया केली, माझ्याकडे एक रॉकिंग चेअर असायला पाहिजे, जे रोलिंग चेअर काय म्हणतो आपण त्याला, असायला पाहिजे. पण त्या चेअरला जर मी क्रिएट नाही केलं किंवा त्याला एका कागदावर टाकलं नाही, तर दॅट इज नॉट प्रोटेक्टेड. पण त्या चेअरला मला डिझाईन प्रोटेक्शन मिळतंय. सो विच मीन्स एक्सप्रेशन ऑफ माय आयडियाज आर प्रोटेक्टेड. आपल्याला हे म्हणायला पाहिजे, आपण तो आयडियाज एक्सप्रेस, आणि ते एक्सप्रेशन कुठेही करू शकता तुम्ही. जर यू कॅन राईट इट ऑन अ पीस ऑफ पेपर, तुम्ही एक प्रोटोटाईप रेडी करू शकता, तुम्ही कोणाशी त्याला डिस्कस करताना ते एक ईमेलच्या ह्याच्यात पाठवू शकता. इट हॅज टू बी इन पेपर. तर आता whenever you think of idea, first thing you have to do, पहिली गोष्ट that you have to do is to write it down on a piece of paper and try and make some drawings for it. जर तुमचा प्रोडक्ट आयडिया असेल किंवा तुमचं काही स्ट्रक्चर असेल, स्ट्रक्चर त्याचं रेडी करू शकता, एक्सप्रेशन त्याचे रेडी करू शकता. यू कॅन पुट सम काइंड ऑफ इम्प्लिमेंटेशन आयडियाज. वरती कोणीतरी खूप छान मला सांगितलं, इम्प्लिमेंटेशन नाही होत, इम्प्लिमेंटेशन आयडियाज. यू कॅन पुट इम्प्लिमेंटेशन आयडियाज, एनी ऑफ दिस. तर हे सगळे एक्सप्रेशन झाले. अजून काय एक्सप्रेस करू शकता तुम्ही? ड्रॉइंग्स बनवू शकता, सिंपल हँड ड्रॉइंग्स बनवू शकता, फोटोग्राफ्स, फोटोज काढू शकता. जर तुमचं प्रोटोटाईप असेल तर फोटोज ऑफ प्रोटो करू शकता. यु नो, ऑल ऑफ दिस. देन दिस इज युअर फर्स्ट स्टेप. पहिला माइंड मध्ये आयडिया रेडी झाला. सेकंड इज एक्सप्रेशन ऑफ द आयडियाज. सो अंडरस्टँड दीज टू थिंग्स. आयडियाज आर नॉट प्रोटेक्टेड, एक्सप्रेशन ऑफ द आयडियाज आर प्रोटेक्टेड. ह्याच्यावर कोणाला काही प्रश्न प्लीज विचारा. ओके, सो यू कॅनॉट प्रोटेक्ट अन आयडिया. मी परत लिहितोय, पण लास्ट टाइम लिहितोय, पण तरी एकदा याला प्लीज नोट इट डाऊन. यू कॅनॉट प्रोटेक्ट अन आयडिया, यू कॅन प्रोटेक्ट द फॉर्म और एक्सप्रेशन ऑफ द आयडिया. आता या सेशन नंतर यू शुड नॉट से एनीबडी की माझा आयडिया आहे, मी तुम्हाला सांगतो हा आयडिया, आणि जर त्यांनी तो एक्सप्रेस करून पेटंट फाईल करून टाकला, मग रडायचं नाही. बिकॉज यू आर द वन हू वेंट अँड टोल्ड हिम द आयडिया अँड ही फाइल्ड द पेटंट फर्स्ट. ठीक आहे? सो इफ आय एम फाइलिंग युअर पेटंट और डिझाईन और कॉपीराईट फर्स्ट, तुमच्याहून आधी तुमचा आयडिया असू शकतो तो, देन आय एम द ओनर ऑफ दॅट आयडिया. दिस इज व्हेरी क्लिअर. त्यामुळे माझा फर्स्ट थिंग दॅट आय टेल पीपल इज डू नॉट डिस्क्लोज. डू नॉट डिस्क्लोज unless you protect. Do not disclose unless you protect. आता तुम्ही हे मला सांगा,
तुम्ही म्हणता की डिस्क्लोज करायचं नाही वेदांत, पण कसं नाही करायचं? कारण की माझ्याकडे आयडिया आहे, मी 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 कम्प्युटर इंजिनियर नाही आहे, पण माझ्या आयडियाला कम्प्लीट करायला, एक्झिक्यूट करायला मला कम्प्युटर इंजिनियरची गरज आहे. करेक्ट असू शकतं, राईट? तुम्हाला असा प्रश्न पडला असेल पुष्कळ वेळा. मी एक टीचर आहे बाबा, मी कुठेतरी गव्हर्नमेंट ऑफिसर आहे, पण माझ्या डोक्यात आयडिया आहे. कारण की आयडिया कोणाच्या डोक्यात येऊ शकतात? आयडियाज, सिम्पल आयडियाज आर द बेस्ट आयडियाज, है ना? सिम्पल आयडियाज आर द बेस्ट आयडियाज. जेणेकरून तुम्ही काही गॅप फिलिंग करताय, जेणे काही तुम्ही एक्झिस्टिंग प्रॉब्लेमचं सोल्युशन देताय, त्याच्याकरता तुम्हाला टेक्नॉलॉजीमध्ये पारंगत असायला पाहिजे असं नसतं. यू कॅन बी एन ओनर ऑफ एन आयडिया अँड यू कॅन हायर टेक्नॉलॉजिस्ट. पण जर टेक्नॉलॉजिस्टला हायर केलं किंवा सॉफ्टवेअर प्रोफेशनलला हायर केलं त्याला ऍपमध्ये कन्वर्ट करायला, मग कसं कसं तो त्यांनी जर घेऊन पळाला तो आयडियाला, मग काय करायचं? काय थॉट्स आहे का तुमच्या याच्यावर? डिस्क्लोज नाही करायचं म्हणजे काय नाही करायचं? एनी आयडिया? टेल मी. काय नाही करायला पाहिजे आपल्याला? डिस्क्लोज नाही करायचं म्हणजे काय करायचं? कळतंय मला? माझा प्रश्न कळलाय तुम्हाला? कळलाय प्रश्न माझा? डिस्क्लोज नाही करायचं म्हणजे आपण काय करायचं? तुम्ही आयडियाजला अपडेट एक्सप्रेशन मध्ये टाकता, कोणाला तरी सांगता ते जाऊन, आणि तुम्ही डिस्क्लोज तर कराल. मग आपण काय करायचं अशा वेळेस? हाऊ कॅन यू सेफगार्ड युअर आयडिया इन दिस केस? ओके, आता मी तुम्हाला 3 हे देतो. यू हॅव टू कीप टॉकिंग टू मी गाईज. आय कॅनॉट जस्ट राईट डाऊन your ideas. First, patent on idea only. Very good. Patent वर we will come to the patent part. It's a good thing. So first, for filing, you're right. आपण जेव्हा पेटंट फाईल करायला जातो, what do you have to do? You write down your idea, right? Second is prepare various documents before disclosing. कुठले डॉक्युमेंट्स? नॉन डिस्क्लोजर. करेक्ट, व्हेरी गुड. डन. एनडीए नॉन डिस्क्लोजर एग्रीमेंट बिफोर यू डिस्क्लोज. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. किंवा काही लोक त्याला CNDA म्हणतात, कॉन्फिडेन्शियलिटी अँड नॉन डिस्क्लोजर एग्रीमेंट. किंवा काही लोक त्याला प्रोटोटाइप डेव्हलपमेंट एग्रीमेंट म्हणतात. Various type of agreements you can make. Some people call it initial डेव्हलपमेंट एग्रीमेंट. आता आपण काय करतो? आपल्याकडे जेव्हा पैसे नसतात किंवा आपण फाउंडर्स असतो, आपण आपल्या मित्रांकडे जातो, है ना? आपल्या मित्रांकडे जाऊन म्हणतो, अरे बाबा तुला येतं हे सगळं, तू हे करतो का माझ्याकरता? ओके, करतो, किंवा मला काही प्रॉब्लेम नाही, आय विल डू इट. तर इन दॅट केस व्हॉट हॅपन्स इज, आणि मी हे नाही म्हणते की तुमचे मित्र असे आहेत. व्हॉट हॅपन्स इन दिस केसेस, आय हॅव सीन, आता मला 20 वर्ष झाले प्रॅक्टिस करून, किमान 7 ते 8 वर्षापासून मी स्टार्टअप्स बरोबर खूप क्लोजली काम करतोय. त्यामुळे मला एक्झॅक्टली माहिती आहे की काय परिस्थिती आपण सगळे असतो, अँड वी हॅव टू स्ट्रगल अँड कम आउट ऑफ ऑल ऑफ दिस. नॉट ऑल स्टार्टअप्स आर मेकिंग मनी ऑल्सो. सो वी गो टू सेव्ह मनी. म्हणजे आता माझ्या भरपूर सॉफ्टवेअर इंजिनियर माझे मित्र आहे. तू करतो का रे? हो, करतो. आणि मग जसं प्रोडक्ट आता बनतं, आय हॅव सीन क्लोज फ्रेंड्स ज्याच्यात कॉन्फ्लिक्ट होतं, त्याच्यात ते म्हणतात की नाही अरे, मी प्रोडक्टमध्ये मी पण आयडिया टाकली आहे माझी, तर मला ओनरशिप पाहिजे, त्याशिवाय मी तुला कोड्स काही देत नाही. ओके, सो व्हॉट यू डू इज यू डिटेल द टर्म्स ऑफ अरेंजमेंट, इवन इफ इट इज, आता मी जे लिहितोय ते तुम्हाला काही कदाचित चांगला नाही वाटला, बट इवन इफ इट इज विथ युअर रिअल ब्रदर. ओके, काहीही प्रॉब्लेम नाही आहे ह्याच्यात. वी हॅव टू बी व्हेरी क्लिअर. आता काय टर्म्स ऑफ अरेंजमेंट आहे? बाबा तू हे डेव्हलप करणार, तू हे डेव्हलप करून मला देणार. मे ऑलवेज मेक बँक पेमेंट्स. म्हणजे उद्या उठून यू कॅन प्रूव्ह दॅट दिस वर्क वॉज कमिशन्ड बाय यू टू him or her. Okay,
सो यू शुड ऑलवेज मेक बँक पेमेंट्स. बरेचसे लोक ही चूक करतात, अरे कॅश देऊन टाकतो, पेटीएम करतो. पेटीएम इज ऑल्सो बँक नाव, पण ते त्यांच्या अकाउंटमध्ये करायला पाहिजे जे काही पण आहे. सो डिटेल टर्म्स अँड एग्रीमेंट करा, इवन इफ इट इज विथ युअर रिअल ब्रदर, त्याला किंवा तिला, और सिस्टर, ब्रदर कशाला, सिस्टरच लिहायचं, सिस्टर पण लिहायचं. पण तर आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यात. मी फर्स्ट करायचं नाही करू शकत आहे बाबा, तुला काय एग्रीमेंट नाही करायची तर मग असू दे, मी बाहेरून करतो, राईट. कारण की तुम्ही जर आपल्या आयडियाला घेऊन सिरियस आहात, तुम्ही त्याच्यावर एक बिझनेस बनवणार आहात, तुमचं पूर्ण आयुष्य पैसे तुम्ही त्याच्यावर टाकणार आहात, देन यू हॅव टू डू ऑल ऑफ दिस. सो राईट डाऊन युअर आयडियाज, prepare various documents like NDA, CNDA, prototype development, whatever you have to build, right. ह्याची आता पॉईंट नंबर 1 आणि पॉईंट नंबर 2 च्या मध्ये एक आपले पार्टिसिपंट आहे, त्यांनी एक पेटंटचं टाकलंय, व्हेरी इम्पॉर्टंट, ते मी टाकेन. पण प्रिपेअर ऑल द डॉक्युमेंट्स, डिटेल टर्म्स अँड अरेंजमेंट तुम्ही डिफाईन करा. त्या टर्म्स अँड अरेंजमेंट मध्ये काय स्कोप आहे त्याचा, तो काय काय यूज करणार आहे, कुठली टेक्नॉलॉजी यूज करणार आहे. एकदा संपल्यानंतर, वन्स इट इज डेव्हलप्ड, ऑल IP rights and statutory rights will be assigned back to you. असाइनमेंट एग्रीमेंट आपण असतं त्याच्यात म्हणतात, यू शुड असाइन इट बॅक टू युअर सेल्फ. हे सगळं लिखित मध्ये घ्यायचं. उद्या उठून आपण जेव्हा कोर्टात जातो किंवा कुठेही, उद्या कोर्टात नाही म्हटलं तरी कुठेही जायचं असेल तरी यू हॅव टू प्रूव्ह दॅट इट वॉज युअर्स, राईट. तर हे सगळं इनिशियल वस्तू यू शुड डू वेन यू आर पुटिंग दीज आयडियाज और डिस्क्लोजिंग दीज आयडियाज. एकदा सगळ्यात आधी लिहून घ्यायचं अँड देन यू शुड डू दॅट. नाव व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट दॅट वन ऑफ द पार्टिसिपंट स्पोक अबाउट इज पेटंट्स. आता पेटंट्स इज डेफिनेटली वन पार्ट दॅट यू हॅव टू अंडरस्टँड. पण पेटंटच is patent only the part? There are many other intellectual property rights, अजूनही IP rights आहे ज्याच्यात we will be dwelling now. आता मी तुम्हाला त्याच्याबद्दल सांगतो. पण तुम्हाला कोणाला ह्याच्यात आतापर्यंत काही प्रश्न असतील किंवा तुमचे प्रॅक्टिकल सिच्युएशन्स मध्ये काही तुम्हाला असे इश्यूज आले असतील किंवा तुम्हाला काही शेअर करायचं असेल तर मला प्लीज सांगा. वी कॅन टॉक, टेक अ मे बी 15 seconds break here and talk. Come on, tell me, it's a Sunday for all of us. काही तुम्हाला काही असे प्रश्न आले का कधी की तुम्हाला, किंवा ह्याच्याबद्दल तुम्हाला काही बोलायचं आहे का? हाऊ कॅन IP हेल्प इन फंड रेझिंग, ब्रँडिंग? IP can help in fundraising and branding, Vaibhav. It is a very important tool, one of the very important tools. आता मी तुम्हाला जसं आता आपण काय करतो ना, आपण वी आर सेटिंग अप द बेस ऑफ द हाऊस. आता आपण नीव पाडतोय घराची. So basically we will be coming to how the house will look in the next maybe 5-10 minutes. So please hold on to that thought आणि आपण त्याच्याबद्दल बोलूया. मी लिहूनही घेतो. फंडरेझिंग, ओके. एनिथिंग एल्स? आतापर्यंत जे सांगितलं इट्स व्हेरी क्लिअर, राईट? दॅट मीन्स सो नाव लेट अस टॉक अबाउट IP. आता सगळ्यात आधी वेन यू टॉक अबाउट आयडिया, व्हॉट यू हॅव टू डू इज, आपण हे जे वरती केलंय this part, IP is this, understand it. तुम्हाला लोक येऊन IP, पेटंट, ट्रेडमार्क, डिझाईन, कॉपीराइट बरंच काय काय शिकवतात. दिस इज IP. आता तुम्हाला काय करायचंय, यू हॅव टू फाइंड आउट की माझ्या कुठल्या टाईपच्या IP ला, कुठल्या टाईपच्या प्रॉडक्टला किंवा डिझाईनला किंवा आयडियाला what type of IP is applicable. This is what you have to learn. This is not something that you must leave it to somebody else. So first is patents. When you have a what does patent trademarks, third is designs, fourth is copyright, okay, fifth is geographical indication, sixth is plant breeders protection right, seventh is so let us not get into it. The geographical indication वगैरे सगळं आपल्याला as businessmen or as founders, it's not really important for us. So right, safeguard काय करतं? What does safeguards a novel product
novel technology. When I say novel process, product or technology, that includes everything. That includes or नॉवेल सिस्टम. कुठला एक तुम्ही नवीन सिस्टम केला असेल. पेटंट्स ऍक्ट मध्ये सेक्शन 3 तुम्हाला सगळ्यांना वाचायला पाहिजे. थोडा कॉम्प्लिकेटेड सेक्शन आहे, पण तुम्ही त्याला आपलं आजकाल ते चॅट जीपीटी किंवा कशावर पण टाकून तुम्ही त्याला यू कॅन इनकॉम्प्लिकेटेड किंवा सिम्प्लिफाय इट. आय मीन टू से सेक्शन 3 लिस्ट डाऊन. सेक्शन 3 मध्ये लिस्ट डाऊन आहे ऑल नॉन पेटेंटेबल सब्जेक्ट मॅटर. सेक्शन 3 इज नॉन पेटेंटेबल सब्जेक्ट मॅटर. If it's not necessary for you to read, but it is important for you to read. So non-patentable subject matter list down केलेले आहेत की काय what cannot be patented. Apart from that, everything else is patentable. आता पेटंट्स मध्ये 3 ऍस्पेक्ट्स असतात पेटेंटेबिलिटीचे. वन इज नॉवेल्टी. नॉवेल्टी इज व्हेरी क्लिअर. नॉवेल्टी म्हणजे इट शुड बी न्यू. न्यू म्हणजे काय हो? इंडियामध्ये न्यू असलं तर चालतंय का? इफ आय हॅव अ पेटंट इन इंडिया, आयडिया इन इंडिया विच इज फॉर विच नो पेटंट इज फाइल्ड इन इंडिया, इट इज न्यू हिअर. पण मी गेलो होतो काही दिवस आधी, मी आफ्रिकाला गेलो होतो आणि तिथे आफ्रिकामधनं मी तो आयडिया आणला होता आणि मी इथे येऊन पेटंट फाईल करायचंय मला. विल दॅट बी न्यू? चॅटमध्ये लिहा बरं. विल दॅट बी न्यू? Will that be considered as new if that idea is there in Africa? Correct. It won't be considered as new, right? Novelty is not on the global. Correct. No, it's not. Very good. So it is not considered as new. Why? Because novelty is against the world. सर मी गेलो होतो, मला असे भरपूर प्रश्न येतात. सर मला पेटंट फाईल करायचं आहे, ऍक्च्युली मी हे तिथे बघितलं आणि मला वाटलं इंडिया करता गरजेचं आहे, सो आय वॉन्ट टू फाईल द पेटंट. इट्स नॉट गोइंग टू बी फाईल्ड. नॉट गोइंग टू बी फाईल्ड. आणि आता कोणाला जर असं वाटत असेल की इंडियन पेटंट ऑफिसला काय कळतंय, प्लीज डोंट थिंक दॅट वे, बिकॉज इंडियन पेटंट ऑफिसकडे आता भरपूर सर्च टूल्स आलेले आहे अँड दे आर नाव व्हेरी इझिली एबल टू फाइंड आउट वेदर अ पेटंट इज फाइल्ड ऑर नॉट. आता पेटंट जर अगेन्स्ट द वर्ल्ड, नॉवेल्टी इज ऑलवेज अगेन्स्ट द वर्ल्ड. कम्प्लीट वर्ल्ड मध्ये ते कुठे नसायला पाहिजे. ओके. आता इथे तुमचे बरेचसे प्रश्न असतील आणि आय वुड एनकरेज यू टू आस्क द क्वेश्चन्स, बट आफ्टर दॅट बट बिफोर दॅट आय वॉन्ट टू जस्ट फिनिश. इट इज अगेन्स्ट द वर्ल्ड आणि दॅट मीन्स your idea or invention, let us call it, let's not talk about idea now, your invention should not be present anywhere in the world in public domain. पब्लिक डोमेन मध्ये तुमचं इन्व्हेन्शन प्रेझेंट असता कामा नाही. इफ आय एम एबल टू अंडरस्टँड, इफ आय एम एबल टू पिक अप your invention from any of the websites, patent document, publications किंवा कॉन्फरन्स मध्ये तुम्ही कुठे सांगून आलाय की तुम्ही एनीबडी एल्स, तुम्ही कॉन्फरन्स मध्ये बघितलंय, एक्झिबिशन्स कुठे तुम्ही बघितलंय, इफ दॅट इज डिस्क्लोज्ड एनीवेअर इन पब्लिक फोरम, इट शुड नॉट बी प्रेझेंट. मी इथे लिहिलंय पेटंट डॉक्युमेंट, तर आपण पेटंट डॉक्युमेंट मध्ये तर बघतोच सर्च करताना, आपण बघतो की हे आयडिया, तुमचा मॅडम प्रश्न होता की कसं करायचं, तर ह्याला आपण पेटंटेबिलिटी सर्च करतो. पेटंटेबिलिटी सर्च करताना आपण पेटंट डॉक्युमेंट मध्ये बघतो की इफ दिस आयडिया इज एक्झिस्टिंग, दिस इन्व्हेन्शन इज एक्झिस्टिंग ऑर नॉट, ऑर अ सिमिलर ऑर अ क्लोजर. त्याच्यावर इफ क्लोज इन्व्हेन्शन, क्लोज प्रायर आर्ट म्हणतो आपण त्याला, एक्झिस्टिंग ऑर नॉट. पण आपण नॉन पेटंट पण बघतो. नॉन पेटंट जे पेटंट डॉक्युमेंट मध्ये अवेलेबल नाहीये, वेबसाईट झाले, पब्लिकेशन झाले, कॉन्फरन्स झाले, एक्झिबिशन झाले, किंवा जनरल गुगल सर्च झाला, त्याचा तो आयडिया कोणीतरी कुठे टाकलेला आहे, ऑफ ऑल ऑफ दॅट युअर इन्व्हेन्शन इज देअर, देन इट बिकम युअर प्रायर आर्ट. प्रायर आर्ट म्हणजे आपण तुमच्या इन्व्हेन्शनला आर्ट म्हणतो. इट इज अ ब्युटिफुल वर्ड, मला आवडतो आर्ट, प्रायर आर्ट. तुमचा जो आर्ट आहे, तुमचा जो इन्व्हेन्शन आहे, दॅट शुड कोणीतरी त्याला प्रायर टू दॅट त्याला पब्लिश केलेलं आहे. सिमिलर ऑर एक्झिस्टिंगला म्हणजे इट शुड नॉट बी कम्प्लिटली आयडेंटिकल. जर सिमिलरही असेल तरी दॅट इज कॉल्ड एज अ प्रायर आर्ट.
ओके. सो फर्स्ट थिंग आपण नॉवेल्टी मध्ये चेक करतो की प्रायर आर्ट आहे का रे तुमचा कुठला. पेटंट ऑफिस पण हेच चेक करतो. सो वी डू पेटेंटेबिलिटी सर्च टू आयडेंटिफाय प्रायर आर्ट्स. पेटंट्स जे असतं हे थोडं लॉंग ड्रॉन आणि थोडं एक्सपेन्सिव्ह प्रोसेस असतं. सो वी डोंट वॉन्ट टू मेसअप. पेटंट ऑफिस काय करतं, पेटंट ऑफिस पण स्वतःची सर्च करतं. पण आम्ही जेव्हा फायलिंग करतो कुठल्याही पेटंटचं, तेव्हा फायलिंग करायच्या आधी आम्ही नॉवेल्टी एस्टॅब्लिश करतो की येस इट इज समथिंग दॅट पेटंट ऑफिस पेटंट ऍक्टच्या हिशोबाने हे पेटंटेबल आहे. सेक्शन 3 मध्ये कुठेही येत नाही तुमचं इन्व्हेन्शन आणि अजूनही कुठे हे पब्लिश झालेलं नाहीये. दॅट इज द फर्स्ट थिंग वी डिफाईन. आणि तुमचं जेव्हा आयडिया तुम्ही फर्स्ट टाइम पेपरवर लिहिता, राईट डाऊन युअर आयडिया, हे जे इथे लिहिलेलं आहे, या वेळेस यू शुड कॉन्टॅक्ट द पेटंट प्रोफेशनल. ते सगळं त्याच्यावर काम करून पुढे वाढण्यात काही अर्थ नाहीये जर तुमचा आयडियाज पेटंट होऊ शकत नाहीये. सो वेन यू राईट इट डाऊन, त्या कॉन्सेप्च्युअल लेवललाच प्लीज, सॉरी 1 सेकंड, मला जरा वन सेकंड परत सो बेसिकली जर ते होऊ शकत नाहीये, देन इन दॅट केस यू शुड नॉट वर्क ऑन दॅट आयडिया. कारण की का त्या पेटंट आयडियावर काम करायचं जर ते पेटंट होऊ शकत नाही. सो दॅट इज वन थिंग. प्रायर आर्ट इज दिस. नाव एनी क्वेश्चन स्टील नाव. मग आपण दुसऱ्या ऍस्पेक्ट वर येऊ. मी दुसरा ऍस्पेक्ट लिहून देतो. सर कॅन यू प्लीज एक्सप्लेन द बेसिक. इथे काय it out. Okay, 1 second. I can see it now. Can you please explain the basic difference between published patent and granted patent? Yeah, definitely, I can talk about it, but we will come to that in some time. I have point number 2 now, published and granted. आणि fundraisingचा एक प्रश्न आहे. I will explain that to you. No problem. नाव इन्व्हेंटिव्ह स्टेप. नॉवेल्टी पर्यंत कोणाला काही प्रश्न आहे का? आता तुम्ही मला एक सांगा. आय टेल यू वन थिंग. मी डिस्क्लोजर नाही म्हटलं होतं ना इथे, डू नॉट डिस्क्लोज म्हटलं होतं. तुमचं स्वतःचं डिस्क्लोजर कॅन बिकम अ प्रायर आर्ट. डू यू नो दॅट? सो इफ सपोज तुम्ही जेव्हा आपला आयडिया इम्प्लिमेंट करता, तुम्ही एक आयडिया इम्प्लिमेंट करता, तुम्हाला खूप अगदी म्हणजे यू आर व्हेरी एक्साइटेड, यू वॉन्ट टू गो अँड टॉक अबाउट इट टू एव्हरीबडी. एक नवीन कुठलं तरी एक्झिबिशन दिल्लीमध्ये मोदीजी येणार म्हणून एक एक्झिबिशन आलं, तुम्ही त्याच्यात पार्टिसिपेट केला आणि त्याच्यात जाऊन तुम्ही आपला आयडिया सगळ्यांना सांगितला की अरे बाबा हे दिस इज माय आयडिया. दॅट इज डिस्क्लोजर. एकदा हे डिस्क्लोजर तुम्ही करता, देन दॅट पॉइंट ऑफ टाइम, देर इज सम टाइम, म्हणजे मला वाटतं 6 महिने की 12 महिने की असं तुम्हाला टाइम पिरियड असतो ज्याच्यात तुम्ही इंडियामध्ये फाईल करू शकता पेटंट. बट दॅट इज ऑल व्हेरी रिस्की. त्यामुळे डिस्क्लोज करायच्या आधी तुम्ही पेटंट फाईल करा. सो तुमचं स्वतःचं डिस्क्लोजर तुम्ही आता काही एक्साइट होऊन तुम्ही आपल्या वेबसाईटवर टाकलं पण पेटंट नाही फाईल केलंय, पेटंट ऑफिस म्हणेल अरे दिस इज अ प्रायर आर्ट, तुम्ही ऑलरेडी पब्लिक डोमेन मध्ये टाकलेलं आहे त्याला. And then the patent office will say, "Arey, but sir, that belongs to me only." Patent office is it doesn't matter. It belongs to you. It belongs to your neighbor. It doesn't matter. Prior art is a prior art. त्यामुळे disclosure नाही म्हणतो आम्ही करायला. Generally, you should not disclose. If you disclose, you yourself will not be able to file this thing, patent. दुसरं झालं इन्व्हेंटिव्ह स्टेप. आपण याच्यात हे म्हणतो की इन्व्हेंटिव्ह स्टेप म्हणजे इट शुड बी नॉन ऑब्वियस. A+B इज इक्वल टू C. आणि माझ्या मित्रांनी म्हटलं की तो माझ्यासारखाच लॉयर आहे, त्यांनी म्हटलं की मी एक नवीन फॉर्म्युला डेव्हलप केलाय, A+D इज ऑल्सो इक्वल टू C. आणि जर मी म्हटलं सेम, आपण म्हणतो पर्सन स्किल्ड इन द आर्ट, तर तुम्ही इंजिनियर आहात आणि इंजिनियरला तुम्ही काही एक पर्टिक्युलर सेट ऑफ इन्व्हेन्शन केलंय, त्या इन्व्हेन्शन खूप ऑब्वियस इन्व्हेन्शन आहे. आता बरेच वेळा काय होतं, लोक काय करतात, एक प्रोडक्ट घेतात, दुसरं प्रोडक्ट घेतात, तिसरं प्रोडक्ट घेतात, सगळ्याला एका ह्याच्यात टाकतात, म्हणतात माझं हे इन्व्हेन्शन झालं, आम्ही हे किट म्हणतोय, किट म्हणून. तसं नाही चालत. सो बेसिकली इट इज ऑब्वियस. आता एक सेन्सर आहे, तुम्ही त्या सेन्सरला घेतलं, थर्मल सेन्सर आहे, तुम्ही त्या थर्मल सेन्सरला
थर्मामीटर मध्ये लावा किंवा त्या थर्मल सेन्सरला तुम्ही आपल्या गाडीच्या टॉप हेडवर लावा टू फाइंड आउट द टेम्परेचर. थर्मल सेन्सर इज थर्मल सेन्सर. इट इज व्हेरी ऑब्वियस. जिथे पण तुम्ही थर्मल सेन्सर लावाल इट विल डू इट्स जॉब. सो दॅट इज नॉट पेटेंटेबल. बट इफ आय एम युझिंग दॅट थर्मल सेन्सर एज अ पार्ट ऑफ अ सिस्टम, जेणेकरून वन ऑफ द पॅरामीटर्स मला जे मिळतंय दॅट इज हीट किंवा काय टेम्परेचर आहे, बट द आउटपुट इज डिफरंट. त्या थर्मल सेन्सरचं आउटपुट हे नाहीये की मी टेम्परेचर दाखवतोय. दॅट आउटपुट इज प्रॉबेबली सेइंग दॅट माय वॉट एव्हर द न्यू आउटपुट दॅट इज पेटेंटेबल. तर इट शुड नॉट बी ऑब्वियस. तुमचे हे नॉन ऑब्वियसनेसचे इश्यूज सगळ्यात जास्त येतात पेटंट्स ऍक्ट मध्ये जेव्हा तुम्ही फाईल करायला जाता. आणि थर्ड स्टेप इज व्हेरी सिम्पल. थर्ड स्टेप इज इंडस्ट्रियल applicability. 3 स्टेप पेटेंट मध्ये. these are parameters for filing: novelty, inventive step and industrial applicability. Industrial applicability means your invention should be applicable in an industry. It should be scalable. ठीक आहे. आता मी तुम्हाला म्हटलं उद्या की मी एक असं इन्व्हेन्शन केलंय दॅट इज से फॉर एक्झाम्पल काय म्हणायला पाहिजे, एक 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 प्रोसेस ऑफ हिप्नोटायझिंग. I'm just giving one example. That is not industrially applicable. Okay. Can you make it again and again and again? No, you can't. Anyways, you cannot process जे therapeutic processes असतात किंवा process for treatment असतात, playing games असतात, that is not patentable. Section 3 मध्ये that is not. So हे 3 तुम्हाला डोक्यात ठेवायला पाहिजे when you do this. Any questions so far? Now let me talk about हा प्रश्न मी इथे सोडवतो. पब्लिश्ड आणि ग्रांटेड पेटंट. पब्लिश्ड पेटंट बेसिकली एकदा पेटंट फाईल झालं, then after that patent, once it is filed, it is automatically published. तुम्हाला पेटेंट ऑफिस फाइलिंग करता थांबवत नाही. लाइक इन इंडिया यू कॅन फाईल केस एनी लॉ केस ऑन एनीबडी. तुम्ही कोर्टात जाऊन कोणा काही केस फाईल प्रॉब्लेम नाही. त्याच्या पुढे जेव्हा जातं मध्ये डिसमिस होतं किंवा अलाव होतं. तसंच पेटंट फाईल काही व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू फाईल यू कॅन फाईल अँड व्हॉट एव्हर यू फाईल विल बी पब्लिश्ड. सो देर इज अन 18 months पब्लिकेशन. जर तुम्ही एक्सपेडायटेड एक्झामिनेशन करता नसेल किंवा एक्सपेडायटेड पब्लिकेशन नाही टाकलंय ऍप्लिकेशन, तर 18 months मध्ये पब्लिश होतं. विदिन 18 months त्याला आपण 18 months पब्लिकेशन म्हणतो. आणि जर सपोज यू हॅव पुट इट फॉर अर्ली पब्लिकेशन, मग 2 महिन्यात ते पब्लिश होतं. सो इट गेट्स पब्लिश्ड इन पेटंट ऑफिस जर्नल अँड दॅट इज कॉल्ड अ पब्लिश्ड पेटंट. ओके. माय पेटंट इज पब्लिश्ड. तुमचं एकदा पेटंट पब्लिश झालं की नोबडी एल्स इन द वर्ल्ड कॅन फाईल दॅट पेटंट, कारण की दिस पब्लिकेशन बिकम्स अ प्रायर आर्ट टू every patent like you, right? So that nobody can file. Granted patent means publication नंतर examination होतं. एक्झामिनेशन मध्ये फर्स्ट एक्झामिनेशन रिपोर्ट्स पेटंट ऑफिस इश्यू करते, त्याला आपल्याला रिप्लाय करायचा असतो, त्याच्यानंतर हिअरिंग होते. इट्स अ लॉंग प्रोसेस ऑफ एक्झामिनेशन आणि त्याच्यानंतर मग ते ग्रांट होतं. पब्लिकेशननी तुम्हाला काही राईट्स मिळत नाही. नो राईट्स यू गेट विथ पब्लिकेशन. इट इज जस्ट दॅट the public is aware that you have filed one patent application. Your application status for published patent remains pending. Patent pending असं लिहू शकता तुम्ही. ओके. पण ग्रांटेड पेटंट्स वर तुम्हाला राईट्स मिळतात. दॅट इज वेन यू कॅन गो टू द कोर्ट्स. दॅट इज वेन यू कॅन फाईल अ कंप्लेंट. दॅट इज वेन यू कॅन फाईल अ केस अगेन्स्ट एनी पर्सन हु इज इन्फ्रिंजिंग. ओके. सो ग्रांटेड पेटंट जेव्हा आपण म्हणतो दॅट इज द ओनली पेटंट. लोक फाईल करतात आणि म्हणतात आपलं पेटंट आहे. नो. Filing where there is no patent, anybody can file anything. Okay, whatever you want to file, you file, and it gets published automatically. त्यामुळे publish पण काही नाही. But once you get a grant, that is when you have a मोहर तुम्हाला मिळतो पेटंट ऑफिस कडनं. Now you can monopolize on that in India. Okay. All right. Second आपण आता बोलू टेरिटोरियल राईट्स बद्दल, कारण की दिस इज इम्पॉर्टंट. येस प्लीज. काय म्हणताय ऋषभ? आय हॅव अ डाऊट. If I discuss my idea in a hackathon or a public forum, then do I lose a patent right? Yes, you lose your patent right because तुम्ही ऑलरेडी पब्लिक फोरम मध्ये त्याला टाकलेलं आहे. पण जर एक 2, 4, 5 महिने 6 महिने झालेले आहे, so you can quickly file a patent. That much I think that time you have. I think 12 months time आहे त्याचा. I can confirm that, but within 4 to 5 months you must do. पण माझा हा थंब रूल मी तुम्हाला सांगतो, डू नॉट डिस्क्लोज विदाउट फाइलिंग. आता डू नॉट डिस्क्लोज विदाउट फाइलिंग मी म्हणून तर दिलंय, पण देन समटाइम्स सम आयडियाज रिक्वायर मोर वर्किंग, राईट?
तुमचा आयडिया आलाय, तुम्ही त्याला पेपरवर टाकले, पण तुम्ही टेस्ट रिझल्ट त्याचे आलेले नाहीये, मग त्याचं तुम्ही पेटंट फाईल नाही करू शकत, कारण की तुम्हाला क्लेम्सच माहिती नाही, तुम्ही काय क्लेम करताय, नॉवेल काय त्याच्यामध्ये तुम्हाला नाही माहिती. सो ॲट दॅट पॉइंट यू फाईल समथिंग कॉल्ड provisional patent application. Provisional patent application is a simple technical disclosure. ओके, ह्याच्यात तुम्हाला क्लेम्स नाही मिळत, काही तुम्हाला टाकायची गरज नाही. एक सिंपल, आय वुड से सिंपल म्हणण्यापेक्षा ब्रॉड म्हणायला पाहिजे. ब्रॉड टेक्निकल डिस्क्लोजर. तुम्ही आपल्या टेक्नॉलॉजीला ब्रॉडली डिफाईन करा आणि ते डिफाईन करून यू सेंड इट टू युअर पेटंट पर्सन and you tell him ki baba माझा provisional patent application file करून टाक. Once you file a provisional patent application, within 12 months you must file complete patent application. Provisional patent application, nothing happens to provisional patent application. Provisional पेटंट ऑफिस टच सुद्धा करत नाही, डिस्क्लोज करत नाही, ओपन होत नाही. मग का त्याची गरज आहे आपल्याला? प्रायोरिटी डेट. मी माझ्या मित्राला माझा आयडिया हे रिटर्न डॉक्युमेंट दिला, म्हटलं याच्यावरनं आता तू ऍप बनव, त्या ऍप मध्ये काही प्रॉब्लेम्स येतात किंवा ते सगळं ते सॉल्व्ह करेल. मग उद्या उठून माझा मित्र म्हणतो अरे आता मी माझ्या नावाने फाईल करतो, आता हे माझं आहे. यू से की नाही रे, मी ऑलरेडी प्रोव्हिजनल पेटंट ऍप्लिकेशन फाईल केलेली आहे. 26 जानेवारी वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी डेच्या सेलिब्रेशनच्या दिवशी फाईल केली होती आणि आता मी तुझ्याकडे आलोय, त्यामुळे वेदर यू फाईल युअर ऍप्लिकेशन ऑर नॉट, माझी ऍप्लिकेशन तुझ्या ऍप्लिकेशनची प्रायर आर्ट बनून राहील. सो यू विल नॉट गेट अ ग्रँट. माझी ओनरशिप म्हणण्यापेक्षा आय हॅव ऑलरेडी फाईल्ड इट विथ द पेटंट ऑफिसर. तुम्हाला एक प्रायोरिटी डेट मिळते, पण त्याच्यात काही पब्लिकेशन होत नाही, त्या ऍप्लिकेशनचं काहीही होत नाही. फक्त प्रायोरिटी डेट घ्यायकरता तुम्हाला फाईल करायला पाहिजे ती ऍप्लिकेशन. So to answer your question, Rishabh, you should file a provisional application quickly and then go and disclose it to the public. And within 12 months, you must file complete patent application. जर complete application नाही टाकली तर provisional application abandon होते. Provisional application abandon झाली तर तुमची प्रायोरिटी डेट लूज होते आणि त्याच्या या प्रायोरिटी डेट तुम्ही 26 तारखेला आज फाईल केलंय प्रोव्हिजनल, 6 महिन्यांनी तुम्ही कंप्लीट फाईल करता, तर तुमच्या स्वतःचं प्रोव्हिजनल ऍप्लिकेशन तुमची प्रायोरिटी बनत नाही, कारण की लॉ प्रोव्हाइड्स फॉर 12 मंथ्स. पण जर तुमची प्रायोरिटी डेट लूज झाली तर त्या दरम्यान ज्यांनी पण फाईल केलं असेल सिमिलर ऍप्लिकेशन, दॅट बिकम्स व्हॅलिड. तुमचा प्रायोरिटी डेट गेली म्हणजे तुमची प्रायोरिटी पण गेली त्याच्यावरनं. सो यू मस्ट फाईल समथिंग कॉल्ड अ प्रोव्हिजनल पेटंट ऍप्लिकेशन अँड देन फाईल अ कम्प्लीट ऍप्लिकेशन. ओके, सो दिस इज अबाउट पेटंट्स. पेटंट्स इज, मला खूप डिटेलमध्ये खरं जाऊ शकतो आपण, पण वी डोंट हॅव दॅट टाइम. अँड व्हॉट वी शुड नाव टॉक अबाउट इज पेटंट इज वन पार्ट. हे आपण आता ओनरशिप बद्दल बोलतोय, आयडिया झालं, एक्झिक्युशन झालं, काय काय करायला पाहिजे इथे, यु नो दीज थिंग्स, व्हॉट डूज अँड डोंट्स आय सेड, ते झालं. आता आपण पेटंट्स बद्दल बोलतोय. पेटंट्स विल सेफगार्ड ओनली टेक्नॉलॉजी, प्रोडक्ट, प्रोसेस, systems, anything. Patent does not safeguard what trademarks safeguard. Trademark काय safeguard करता? Logos, names, product names, correct? Labels. What else does trademark safeguard? Trademarks is basically the name of your product or process or company or anything that is new or novel name that you have identified for your product. Okay, बरेच वेळ असं होईल तुमचं जेव्हा पेटंट किंवा तुमचं प्रोडक्ट जेव्हा टेक्नॉलॉजिकली खूप स्ट्रॉंग होतं आणि टेक्नॉलॉजिकली स्ट्रॉंग होऊन तुम्ही त्याला मार्केटमध्ये टाकता, तुमचे पेटंट्स वगैरे सगळं झालेलं आहे, व्यवस्थित सगळं काही झालेलं आहे, त्याच्यानंतर पीपल लाईक मी तुमचा प्रोडक्ट बाय करायला आलोय, मी कंझ्युमर आहे, आणि पीपल विल ओनली अँड ओनली नो युअर प्रोडक्ट बाय देअर ब्रँड नेम. कोका कोलाच्या रेसिपीमध्ये काय जातं कोणाला माहिती नाहीये. कोका कोला इज अ ब्रँड नेम. तर असं म्हणतात की उद्या उठून जर सगळ्या फॅक्टरीज कोका कोलाच्या बंद झाला आणि कोका कोलाचा 1-2 दिवस पूर्ण वर्ल्ड कोका कोलाचा ट्रेडमार्क विसरला तर तो लॉस जास्त होईल कोका कोलाला, जर ट्रेडमार्क विसरले तर. म्हणून तुम्ही बघत असाल हे जेवढेही मोठे कंपनीज आहे, बिग कंपनीज,
कोका कोला, पेप्सी, लार्ज बिग कंपनीज, आपण खूपदा विचार करतो ह्यांना एवढं ऍडव्हर्टिजमेंट करायची काय गरज आहे, ह्यांचं ऑलरेडी झालेलं आहे. पण त्यांच्या ऍडव्हर्टिजमेंट मध्ये त्यांचा खूप पैसे जातात अँड दे हॅव टू डू इट बिकॉज देअर ब्रँड नेम हॅज टू बी एस्टॅब्लिश्ड बिटवीन पीपल, राईट? कारण की दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. वन्स माझा हा सॅमसंगचा फोन आहे, हा फोल्ड फोन आहे, फोल्ड 5, ह्याच्यात टेक्नॉलॉजी अशी आहे की दॅट इट गेट्स द हे आपण फोल्ड करू शकतो स्क्रीनला. पण या टेक्नॉलॉजी बद्दल कोणी विचारतं का हो? सरळ जाऊन त्यांना म्हणतात की मला सॅमसंगचा फोल्ड फोन पाहिजे. तर मी फोल्ड फोन घेतला, सो सॅमसंग फोल्ड 5 बिकम्स अ ट्रेडमार्क. सो ट्रेडमार्क इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता अनलाइक पेटंट्स, देर इज नो कॉन्सेप्ट ऑफ प्रायोरिटी इन ट्रेडमार्क. उलट जर ट्रेडमार्क तुम्ही यूज करत असाल आधीपासून, तर ऍप्लिकेशन फाईल करताना युजर डेट टाकायची आणि ट्रेडमार्क रजिस्ट्रीला सांगायचं की आय हॅव बीन युझिंग इट फॉर द लास्ट 5 years, 2 years, 3 years, आणि ते सगळं त्याचे डॉक्युमेंटेशन, इनव्हॉइसेस, तुम्ही काय हे सगळे जे प्रूफ्स असतात ते टाकायचं. द मोर यू यूज युअर ट्रेडमार्क द बेटर इट इज. ओके, सो ट्रेडमार्क इज कम्प्लिटली ऑपोजिट टू पेटंट्स. पेटंट्स मध्ये डिस्क्लोज करायला नको, ट्रेडमार्क्स मध्ये तुम्ही डिस्क्लोज केलं तरी चालतंय. पण तुम्ही मला, इफ आय यूज युअर ट्रेडमार्क आणि तुमची ऍप्लिकेशन फाईल झालेली नसेल, तर तुम्ही सूट फॉर इन्फ्रिंजमेंट ऍक्शन माझ्या अगेन्स्ट घेऊ शकत नाही. तुम्ही पासिंग ऑफ ऍक्शन घेऊ शकता. ते जाऊ देते आता, लेट्स नॉट गेट इन टू मच ऑफ अ लिगल जार्गन्स. पण ट्रेडमार्क इज वन ऑफ द बेस्ट प्रोटेक्शन. आपल्याला काय, आपण सगळे टेक्नॉलॉजिस्ट असल्यामुळे पेटंटच्या मागे पळतो. सगळ्यात आधी ट्रेडमार्क फाईल करायचा. आपल्या कंपनीचं नाव, आपल्या प्रोडक्टचं नाव, हे 2 वस्तू फाईल करून टाका. व्हॉट इज देअर टू वेट? ओके, so this you should go ahead and file it. So trademark is the second type of intellectual property ज्याने तुम्हाला ओनरशिप मिळते. सगळे IP राइट्स आहे. These IP rights are basically there for you to become the owner of your product or the business or anything like that, right? So this is one. Intellectual property चा कॉन्सेप्ट जो असा आहे, दॅट इज अन इनटँजिबल राईट, पण यू कॅन डू एव्हरीथिंग विथ इट. म्हणजे आज तुमच्याकडे एक तुमचं घर आहे, और या आय मीन आय डोंट नो वेदर यू ओन अ हाऊस और नॉट. सपोज यू ओन अ हाऊस, व्हॉट एव्हर तुम्ही त्या घराबद्दल करू शकता. तुम्ही त्याला विकू शकता, तुम्ही त्याला रिनोव्हेट करू शकता, तुम्ही त्याला रेंटवर देऊ शकता, तुम्ही त्याच्या अगेन्स्ट लोन काढू शकता. हे सगळं काही तुम्ही इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स ऍसेट, याला आपण ऍसेट म्हणतो, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऍसेट बरोबर करू शकता. पेटंट्स लायसन्स करू शकता, रिन्यू करायला पाहिजे त्याला दरवर्षी, म्हणजे तुम्ही त्याला रिनोव्हेट करता तर रिन्यू करायला पाहिजे. त्याच्यानंतर यू कॅन विल इट, तुमच्या नेक्स्ट जनरेशनला यू कॅन विल दिस, तुमच्या विल मध्ये असायला पाहिजे, त्याची व्हॅल्यू असते. आता हळूहळू बँक्स आर ऑल्सो लुकिंग ॲट गिव्हिंग लोन्स ऑन इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. इट्स अ फार आयडिया राईट नाउ, बट इट इज हॅपनिंग. आता डिझाईन्स काय असतं? डिझाईन्स इज ओनली फॉर द लुक अँड फील और aesthetics. It is a very, very important right, aesthetics of the product. लुक अँड फील म्हटलं की काय, आपण जरा हा फोन घ्यायला गेलो, तर फोन जर मी हा घेतोय, तुम्हाला आता दिसत नसेल कारण की मी बॅकग्राऊंड लावलेलं आहे, पण जो फोन आहे, फोल्ड फोन, कुठलाही फोन, तुम्ही गाडी बघा, तुमची जे मोटरसायकल आहे किंवा तुमची जी कार आहे, तुम्ही काय बघता हो त्याच्यात? सगळ्यात आधी काय बघता? सगळ्यात आधी गाडी, पहिली गोष्ट काय बघता? करेक्ट. आय लव्ह द डिझाईन. दॅट इज व्हॉट यू लुक ॲट. एस्थेटिक्स बघता, अर्गोनॉमिक्स बघता त्याच्यामध्ये. तर दिस इज व्हॉट यू, दिस डिझाईन इज प्रोटेक्टेड बाय द डिझाईन्स ऍक्ट, विच मीन्स दॅट आता जर तुमच्याकडे लोक अगदी पेटंटच्या मागे, पेटंट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, बट इट टेक्स टाइम, इट टेक्स अ लॉट ऑफ एफर्ट. पण डिझाईन आणि ट्रेडमार्क लगेच फाईल करू शकता की नाही तुम्ही तुमच्या प्रोडक्ट करता? देन वाय पीपल डोंट गो फॉर इट? बिकॉज दे डोंट नो, दे आर नॉट अवेअर ऑफ इट. आता मी कुठला प्रोटोटाईप रेडी केला आणि त्या प्रोटोटाईप मध्ये मला त्याचं, आता बघा, डिझाईन म्हणजे असं नाही की डिझाईन सुंदर असायला पाहिजे. इट इज नॉट प्रोटेक्टिंग द ब्युटी ऑफ दॅट डिझाईन, इट इज प्रोटेक्टिंग द डिझाईन इटसेल्फ. त्यामुळे आम्ही जेव्हा बरेचसे मेकॅनिकल डिझाईन्स फाईल करतो, आता रिसेंटली आम्ही फाईल केलं होतं टुल्लू, कुठला पण टुल्लू पंप, काय पंप म्हणतात त्याला,
त्यांनी ते एक वेगळ्या दिसणारा पंप बनवला होता तो, आणि त्या पंपचं आम्ही एकदा डिझाईन फाईल केलं, आम्हाला डिझाईन राईट रजिस्ट्रेशन मिळालं त्याच्यावर. तर आता त्याच्यात टेक्नॉलॉजी काहीच नाहीये, इट्स अ पंप सगळ्या दूर अवेलेबल आहे, पण तो दिसणारा. समटाइम्स तुमचं जेव्हा प्रोडक्ट शेल्फवर ठेवलेलं असतं, आपण त्याला बघून म्हणतो अरे मला तो वाला प्रोडक्ट पाहिजे. बऱ्याचशा लोकांना माहितीच नाहीये की ते लोक ते हार्पिकची बॉटल विकत घेत आहेत की सॅनी फ्रेशची बॉटल विकत घेत आहेत, कारण की ते डिझाईन एकसारखं आहे, पण त्यांना ते डिझाईन पाहिजे, राईट. तर ते डिझाईन, त्या डिझाईन, आता हे जे मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं, या डिझाईन मध्ये फंक्शनॅलिटी पण येते, कारण की ते आपण ते बॉटलचं डिझाईन असं आहे की ते आपण त्या बॉटलच्या रिमच्या खाली त्याला टाकू शकतो, म्हणून ते डिझाईन तसं आहे. दॅट फंक्शनॅलिटी इज नॉट इन्क्लुडेड इन द डिझाईन्स. डिझाईन मध्ये फक्त लुक अँड फील और शेप ऑफ द बॉटल, एस्थेटिक्स इज इन्क्लुडेड. फंक्शनॅलिटी इज इन्क्लुडेड इन, वेअर इज फंक्शनॅलिटी इन्क्लुडेड? फंक्शनॅलिटी कुठे इन्क्लूड झाली आपली? पेटेंट्स मध्ये, राईट. फंक्शनॅलिटी इज इन्क्लुडेड इन पेटेंट्स, नेम इज इन्क्लुडेड इन ट्रेडमार्क्स, लुक अँड फील इज इन्क्लुडेड इन डिझाईन्स. ओके. आणि द लास्ट तुम्हाला मी सांगतो याच्यात इज कॉपीराईट. कसं? लिटररी वर्क, artistic work. How do I'll tell you 1 second. Literary work, artistic work, sound recording, cinema, आणि सॉफ्टवेअर. दिस इज इम्पॉर्टंट फॉर ऑल ऑफ यू. इंडियामध्ये कॉपीराईटच्या खाली तुम्ही सॉफ्टवेअरला फाईल करावं लागतं तुम्हाला. यू कॅनॉट गो अंडर पेटेंट्स अनलेस त्या सॉफ्टवेअर इज अ पार्ट ऑफ अ सिस्टम. ओके, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू टू अंडरस्टँड, कारण की सॉफ्टवेअर आता आपण सगळ्या दूर यूज करतो. अनलेस अ सॉफ्टवेअर इज अ पार्ट ऑफ अ सिस्टम, नुसतं अल्गोरिदम असेल किंवा नुसतं सॉफ्टवेअर असेल तर तुम्हाला कॉपीराईट मध्ये फाईल करायला पाहिजे. पण आता या फोनच्या सॉफ्टवेअर पण आहे आणि त्याच्यामध्ये हार्डवेअर पण आहे. हा फोन हार्डवेअर आहे, किंवा बरेचसे तुम्ही जे आता सिस्टम्स बनवता त्या सिस्टम्स मध्ये एक हार्डवेअर पार्ट असतो किंवा सॉफ्टवेअर पार्ट असतो किंवा टोटल सिस्टमचा पार्ट असतो. दॅट इज फाईल्ड अंडर पेटेंट्स. कारण की सेक्शन 3 मध्ये जे मी पेटेंट्स मध्ये सांगितलं, मिअर सॉफ्टवेअर इज नॉट पेटेंटेबल असं म्हणतो तो. मिअर म्हणजे ओनली सॉफ्टवेअर किंवा अल्गोरिदम, ते पेटेंटेबल नाहीये. ओनली सॉफ्टवेअर असेल किंवा अल्गोरिदम असेल, तुम्हाला कोड्स सेफगार्ड करायचे, फ्रंट एंड आणि बॅक एंड सेफगार्ड करायचे, तुम्ही कॉपीराईट फाईल करा. किंवा तुमच्या ज्या प्रोडक्टचं मॅन्युअल आहे ते लिटररी वर्क मध्ये येतं, तर लिटररी वर्क मध्ये यू कॅन फाईल दॅट. आर्टिस्टिक वर्क, तुम्ही कुठला एक आर्टिस्टिक वर्क, पेंटिंग वेंटिंग ते सगळं, दॅट कम्स अंडर कॉपीराईट. तर आता आय स्पोक टू यू अबाउट 4 टाइप्स ऑफ इंटेलेक्चुअल प्रॉपर्टीज. पेटेंट्स फॉर टेक्नॉलॉजी, प्रोसेसेस, सिस्टम्स इन्क्लूड सॉफ्टवेअर ऑल्सो, ट्रेडमार्क, कॉपीराईट अँड डिझाईन. जर हे 4 वस्तू तुमच्याकडे तुमच्या आयडियाच्या एक्झिक्युटेबल व्हर्जन मध्ये आहे, ओके, then you become the owner of the idea. This is when you start to build a business around the idea. This is when you start to build the business around idea. Okay, now I will stop here, pause here, आणि अजूनही मला पुढे काही तुमच्याशी बोलायचं आहे, बट देन लेट्स स्टॉप, लेट्स रिकलेक्ट. आपण एवढं सगळं जे काही केलं, बट बिफोर देर इज अ क्वेश्चन, हाऊ डू आय ॲक्युरेटली चूज द राईट ट्रेडमार्क क्लास फॉर माय स्टार्टअप? If my product spans multiple services like tech education, you can do that. You can have multiple products, you can have multiple services. For example, तुमचं बेस काय? तुम्हाला हे विचार करायचं की उद्या उठून I am making tech plus education plus marketplace, but what is it that you're developing? Are you developing a software, or are you developing which marketplace are you in? Ata I'll give you one example. I usually look at the trademark from an angle की जिथे जर मी एक ट्रेडमार्क फाईल केला and that trademark is for say software development, SaaS as a service मी प्रोव्हाइड करतो. आणि ह्याच्यात आय हॅव वन मोर प्रोडक्ट विच इज प्रॉबेबली एज्युकेशन सर्व्हिसेस. जसं तुम्ही म्हणता, एज्युकेशन करता प्लॅटफॉर्म मी डेव्हलप केलाय. उद्या उठून जर एज्युकेशन इंडस्ट्री बंद झाली, आय एम जस्ट गिव्हिंग वन एक्झाम्पल, उद्या उठून जर एज्युकेशन इंडस्ट्री बंद झाली, टेक बंद झालं, तर मला सॉफ्टवेअर, माझ्या ज्या प्रोसेस जो आहे सॅस,
विल दॅट माझ्या बिझनेसला इफेक्ट होईल का? नाही होणार, कारण की मी सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. दॅट कुड बी फॉर एनी इंडस्ट्री, राईट? So I want my primary class for the trademark should be my primary business focus. माझा central idea काय? That should be my primary class. All other classes, education, हे ते, I will put as secondary classes. Secondary म्हणजे it is not written as primary secondary. It is part of the same multi-class application तुम्ही file करू शकता. So I will file the first, my central business, core of my business should be the primary class that I should safeguard, and then multiple branches wherever I am going, I can file that. Okay. We filed a trademark last year. Okay, तर आता हे प्रश्न आपण now we have changed the logos. Okay, we filed the trademark last year May and sorry, and its status is currently so and so. We now we have changed the logo, background color and shape, but the word mark remains the same. Do we need to file a new trademark or does the existing word register? Existing word mark असेल तुमच्याकडे तर that is a broad registration. तुम्ही त्यांनी बरेचसे काही चेंजेस करू शकता. Word remains yours. That is the broadest registration that you can get. So the word remains yours. If you're making some logos or some specific colors that is important for you, that is you want to safeguard as a logo, then you must file a new trademark application. But the word remains yours. It's a broader protection to file word marks. If we got recognition in Startup India, can we get help from patent filing? Yes, of course. You can ask Dibatu, you can ask people who are actually sitting there to do that. You get a lot of benefits there. What is the difference between copyright on an idea and patent on an idea? And also, sir, what individuality benefits can both carry on the same products? I didn't understand this question, but let me put it this way, that these, as I told you, there's a lot of difference. The difference is in what it protects. That's what we are explaining here, what it protects. But there's a huge difference. Technology is idea मध्ये tech part hai, technology part hai, that is protected by patents. But that idea leads to a product or a process, and the products are manual hai, that is on the copyright. So you have what it protects. म्हणून मी तुम्हाला इथे वरती लिहिलं होतं that first of all you type what type of idea it is, and based on this list, and you can add more, you can go to type of protection. So it is like this. It is like तुमचा शर्ट साइज मीडियम है, माझा शर्ट साइज स्मॉल है, किंवा माझा शर्ट साइज लार्ज है, तो you get to that and then you wear that. So जे ज्याला suitable होतं that we use. What advice would you give to college innovators who want to become entrepreneurs? Just start building. It is anybody can be an inventor. Yesterday मी दुसऱ्या AI तुमच्यासारखंच एका टीम बरोबर बोलत होतो. First of all, you should have a invention. First of all, there are two things you require. मी तुम्हाला माझ्या LinkedIn वर तुम्ही जाल तर मी कालच एक पोस्ट लिहिली होती. You basically require two things for college invent. First of all, believe that you can invent. Mindset ठेवा इन्व्हेन्शनचं. हे नका विचार करू मी टेक्नॉलॉजिस्ट नाहीये, मी हे नाही. You can invent. तुम्ही गॅप फाइंड आउट करू शकता. That means you can invent. Second is write down the problem. आपण लोक, all of us, we run for the solution. Write down the problem first. Problem एवढा चांगल्या रीतीने लिहा की काय प्रॉब्लेम आहे, what are you trying to solve. That is so important even for filing a patent, because patent office पण तुम्हाला विचारतं what is the problem that you are trying to solve. So first thing a college student should do is define a problem in as many words as possible. Gap काय, what are you trying to solve, what have others, how have others solved it. हे 2-4 वस्तू लिहा. बाकी तुम्हाला खरं सांगतो, मिरेकल सारखं तुमच्या अराउंड सगळे येऊन बसेल. तुमच्या एनर्जीज आपोआप त्या सोल्युशन्स कडे जातील. यू विल फाइंड द राईट काइंड ऑफ पीपल अँड देन यू विल बिगन. रायटिंग डाऊन द प्रॉब्लेम अँड हॅव्हिंग द माइंडसेट दॅट आय कॅन इनोव्हेट आर द 2 फर्स्ट स्टेप दॅट अ कॉलेज स्टुडंट कॅन डू. एवढ्या सोप्या भाषेत तुम्हाला मी सांगितलं. इफ अ ट्रेडमार्क फॉर बोथ टेक्स्ट, वर्ड मार्क, लोगो, देन आपण ह्याच्याबद्दल बोलूया, कारण की आपण खूप जास्त डिटेलमध्ये जातोय आता. पण I'll answer this question since it is written. If I file a trademark for both text, word mark, and logo, then when can I start using trademark? So once you file the trademark application, you can use the word TM. File केल्याच्या दुसऱ्या दिवशी TM use करू शकता. Once it is registered, once to one, then you can use R circle टाकून तुम्ही use करू शकता. Okay. All right. Any more?
questions? Hello, sir. I'm audible. Yeah. Yes, I understand. Uh, Dhananjay. मी उत्तर दिलं म्हणून तुम्हाला. Yes. Yeah. सर ऍक्च्युली एक आम्ही ट्रेडमार्क फाईल करायचं बघत होतो, बट व्हॉट हॅपन्स इज आमच्याकडे त्याचं डोमेन होतं. सो इट्स लाईक आपण एक्झाम्पल घेऊया, lenskart.in आमच्याकडे डोमेन आहे आणि सम पीपल रजिस्टर्ड द lenskart.global असं ट्रेडमार्क त्यांनी रजिस्टर्ड केलं आणि आम्ही जेव्हा रजिस्टर करायला गेलो तर ते ऑलरेडी तिथे होतं, 1-2 महिने आधीच फाईल झालं होतं. सो व्हॉट कॅन वी डू? आमच्याकडे हे जे आहे डोमेन ते आधीपासून आहे, एक वर्ष झालं त्याला, त्यांच्या आधीपासूनच आहे. तर तुम्ही त्याला फाईल काय करू करा, शकतो? डोमेनला फाईल करा ॲज अ ट्रेडमार्क तुम्ही त्या डोमेनला फाईल करा. युजर डेट टाका त्याच्यामध्ये की तुम्ही त्यांच्या आधीपासून युज करताय. युजर डेट टाकले की प्रॉपर एव्हिडन्स, या तारखेला मी हे घेतलं होतं डोमेन, हे माझं त्याचं इनव्हॉइस आहे, त्या डोमेनवर मी हे काम गेल्या 1 वर्षापासून मी एवढे इनव्हॉइसेस आहे, मी हे काम करतोय, दिस इज व्हॉट इट इज, दिस इज व्हॉट आय एम डुईंग, हे सगळं तुम्ही टाका आणि ट्रेडमार्क रजिस्ट्रीमध्ये फाईल करा. ह्यांचा ऑपोजिट पार्टीचं जेव्हा ट्रेडमार्क पब्लिश होतं, पब्लिश झाल्यावर त्याला तुम्ही अपोज करा, फाईल अन ऑपोजिशन ऍप्लिकेशन, अपोज करा, सो दॅट ही डझंट गेट अ रजिस्ट्रेशन. ओके. And Okay. if he is still taking that domain, then there is something called the INDRP. INDRP is the domain name registry. ज्याच्यात तुम्ही करू शकता. दॅट इज अ मिनी लिटिगेशन. तर ते त्याच्या जायच्या पूर्वी तुम्ही आपलं सगळ्यात ट्रेडमार्क फाईल करा आणि 1 वर्ष आधीचं युजर डेट द्या, प्रॉपर एव्हिडन्स द्या त्याला, सो दॅट इट इज इझियर फॉर द ट्रेडमार्क रजिस्ट्री टू लुक ॲट इट. I am asking out of topic questions, sir. What are the different kind of government policies or schemes which can be registered by a new innovator for it? बरेचसे रे. I mean, there are so many of them. I think Debatu will be able to answer this, right? Yes, sir. Actually, here we have lots of mentors or the patent tie-ups, like जो पेटेंट की फर्म्स होती है वो बहुत सारी यहाँ पे है और वो कंसेशन देते हैं इफ यू आर लाइक स्टूडेंट और बहुत लाइक स्टार्टअप और DPIIT रिकॉग्नाइज्ड स्टार्टअप. सो you just have to come to DBATU Forum of Innovation Incubation Center, the DP office, and then hence यहाँ के mentors आपको explain कर देंगे सर. Okay, so you can do that, and there are many schemes. Patent office startups karta, I think there is 80% rebate in the fees that government gives. There are so many reimbursements. There are so many. You don't even have to pay the attorney fees if you are incubated with something. Yes, sir. MSN is providing this Right. for reimbursement, 80%. Correct. Yes. Correct. So how much time it takes? So TM, it takes quite. I mean, about if you file for expedited examination, which is quite expensive, but आता trademark process थोड़ी fast झाली है. Anywhere between 50 months, you will get a registration. Okay. Any more questions? Any specific practical किंवा तुम्ही काही फेस करत असाल असं काही आयडियाज तुम्हाला answers you want, you can ask me that. But one important point I want to tell you, whenever you're talking about ideas and ideas to ownership, some of you people must be are also founders, and you may have some employees or some consultants. Please sign proper agreements with them. कारण की ह्याच्यात खूप मोठा प्रॉब्लेम होतो. ते मध्येच काहीतरी तुम्ही ते आपलं स्वेट इक्विटी देता अँड दे डोंट लाईक इट, दे विल जस्ट गो अँड देन लीव्ह, आणि तुमचा त्या आयडिया बरोबर घेऊन जाता. सो प्लीज साइन प्रॉपर एम्प्लॉयमेंट एग्रीमेंट. डोंट थिंक की आपण खूप लहान कंपनी होय, दिस पीपल विल नॉट स्टे विथ अस. गो बोल्डली जायचं, म्हणायचं की नाही बाबा हे दिस इज अ रिक्वायरमेंट, वी हॅव टू साइन अन एग्रीमेंट. फाउंडर्स एग्रीमेंट पण असायला पाहिजे. 2 लोक आले बरोबर करतायत, फाईन, नो प्रॉब्लेम, वी आर फ्रेंड्स. तर माझं म्हणणं फक्त एवढं आहे की एम्प्लॉईज बरोबर, फाउंडर्स बरोबर, कन्सल्टंट्स बरोबर, ऑल ऑफ दिस प्रॉपर एग्रीमेंट्स यू शुड, आणि त्याला प्रॉपर लॉयरच्या थ्रू करा. ChatGPT वर करू नका. ChatGPT हॅल्युसिनेट करतं and it gives you some weird this thing. Contract is not something that you just build it like that. So you can send your business points to your lawyer. त्याला त्याचे जेही पैसे द्यायचे ते पैसे द्या. These are all investments. पुढे जाऊन तुम्हाला हे सगळं
गरजेचं लागतं. उद्या उठून तुमचा फाउंडर ब्रेकअप झाला, उद्या उठून, आणि हे होतं. इट इज, वी हॅव टू बी प्रॅक्टिकल अबाउट इट. सो उद्या उठून कुठला एम्प्लॉई सोडून गेला, झालं, तुमचा आयडिया घेऊन गेला तुमच्याकडे, यू डोंट हॅव अ प्रॉपर एग्रीमेंट विथ इट. सो प्लीज डू दॅट. दॅट इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट्स ऑफ फ्रॉम गोइंग फ्रॉम एन आयडिया टू ओनरशिप. When to apply for trademark at initial stage or after? No, trademark has got nothing to do with patents. Publication of idea वेगळं झालं, ट्रेडमार्क वेगळं झालं. तुम्हाला जर ट्रेडमार्क, तुम्हाला माहिती आहे की आय एम व्हेरी क्लिअर, दिस इज द नेम ऑफ माय कंपनी, पहिलं नेम ऑफ युअर कंपनी असतंच ना, मग ते नेम घ्यायचं आणि ट्रेडमार्क करता फाईल करायचं लगेच. दॅट यू कॅन फाईल इट इन युअर नेम ऑल्सो अँड देन लेटर ऑन ट्रान्सफर इट टू द कंपनी. दॅट इज ऑल्सो पॉसिबल. किंवा यू फॉर्म द कंपनी फर्स्ट and then you file a trademark in the name of the company. So you don't have to wait until your technology begins or develop. Trademark you can file anytime. In fact, that should be the first thing to file. The technology transfer is a very later part. When you get the all the patents and all registered, after that you can do the technology transfer. You can also do technology transfer if you find the right kind of a buyer who understands that your technology has, and if your patent is not granted yet, it will be granted. So technology transfer is something that you can do at any stage. Provided you get the right buyer, your technology has strength in it, and the state at which your patent is or your designs is, intellectual property is. So you can do that. Also, which countries have you filed? जर तुम्ही बाहेर कुठे बघत असाल तर त्या कंट्रीमध्ये तुमचा पेटंट्स, ट्रेडमार्क किंवा डिझाईन फाईल असायला पाहिजे. सो पेटंट्स, ट्रेडमार्क, डिझाईन, ऑल इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीज आर टेरिटोरियल राईट्स. सो इफ आय एम फायलिंग वन इन इंडिया, मी इंडियामध्येच सेफ आहे. आय कॅनॉट स्टॉप. मी तुमचा इन्व्हेन्शन घेऊन US मध्ये जाऊन जर मॅन्युफॅक्चरिंग करू लागलो, यू कॅन्ट स्टॉप मी इफ यू डोंट हॅव अ पेटंट देअर. सो यू हॅव टू ऑल्सो अंडरस्टँड की तुम्हाला कुठे जायचंय त्याला घेऊन, अँड दॅट कंट्री तुम्हाला पेटंट, डिझाईन, ट्रेडमार्क जेही असेल तिथे फाईल करावं लागणार आहे. इट्स अ टेरिटोरियल राईट. IP इज अ टेरिटोरियल राईट. ओके, ऑल राईट. आय गेस I have answered most of the questions, and we Yes, can, sir. yeah. So we will conclude for today's session, guys. So thank you so much, sir, for sharing valuable insight with us. And I'm sure everyone has gained a better understanding of how important IP is in today's world and how it helps protect innovation. Once again, thank you so much for everyone and for you, Vedant sir. Right. So again, thank you to our partners, incubation partners, KIT and Udyam Pausi Incubation Foundation. Thank you everybody. Thank you. आणि मी पुण्याला येत असतो. Let's meet one of these days. Yes, sir. Online. Okay, bye. Thank you so much, sir. Thank you so much.